तारा, काय हे हो? तारा, काय? ये इकडे ये. हे बघ, राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचं हे प्रमाणपत्र. असो, तुला काय कळणार म्हणा त्यातलं. तू हा फोटो बघ. हे बघ, हे राष्ट्रपती. बघू बघू कसा दिसतो तो. अरे अगं अगं, फोटोला मध्ये हात लावू नको. फोटो खराब होईल ना, पोटाचे ठसे उमटून. याला एक फ्रेम करायला हवी. फ्रेम? हं. थांबा, हं. डोक्यात आलं. थांबा थांबा. वा, हे कुठे गेली ती फ्रेम? शोधायला पाहिजे. अरे वेळा. अध्यापन के क्षेत्र में प्रशंसनीय लोक सेवा के लिए सम्मानार्थ प्रदान किया जाता है. घ्या वाह. हा घ्या, हा, मारुतीची फ्रेम घ्या. हे काय? ही मारुतीची फ्रेम कशाला? अहो, मामनजींच्या वेळेपासूनची फ्रेम आहे ना. हम्म. आपण तो मारुती काही वापरत नाही, म्हणून म्हणते हा मारुती काढा आणि तो किताब घाला. तेवढीच फ्रेम उपयोगात येईल की नाही. तुला ना कुठल्या गोष्टीचं काय महत्व आहे हे कळतच नाही. मला एवढंच कळतं, नवीन फ्रेम करायची म्हणजे 5-50 रुपयाला फोडणी. आपटे गुरुजी, ओ आपटे गुरुजी. ए, कोण रे बाबा तू? आणि न विचारता घरात घुसतोस कसा? अहो ताई, बाहेर मामलेदार आलेत. मामलेदार आले? हो. आलोच. आता हा मामलेदार कशाला आलाय? कशाला म्हणजे काय? मला भेटायला. नाही, मला एक गोष्ट कळत नाही. तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला म्हणजे तुमच्या डोक्यावर काय 4-4 शिंग उगवली आहेत काय हो? जो उठतो तो आपला तुम्हाला बघायला येतोय. तुला नाही कळणार ते. तू चहा ठेव. चहा ठेवते. मामलेदार आलाय म्हणजे त्याच्याबरोबर 10-10, 15-15 माणसं सुद्धा असतील. चहा करते, शिरा करते, खा मेल्यानो. मला माहितीये या सगळ्यामध्येच पुरस्काराबरोबर मिळालेली सगळी रक्कम संपणार आहे. मामलेदार आलेत. आपल्या जिल्ह्यातील एक आदर्श शिक्षक श्रीयुत शिवराम आपटे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला, याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. मी शिक्षणाधिकारी असताना हा पुरस्कार आपल्या जिल्ह्याला मिळालेला आहे, याचा मला फार फार अभिमान होतो. या प्रसंगी आपल्या मामलेदार साहेबांनी 2 शब्द बोलावेत अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय आपटे गुरुजी, शिक्षणाधिकारी सावंत साहेब आणि माझ्या बंधूंनो, आज या प्रसंगी मी काय बोलावं हेच मला कळत नाही. बाई, ओ बाई, ए, आणि माझ्या बंधूंनो, तुला मगाशी सांगितलं ना न विचारता घरात यायचं नाही म्हणून. मग परत का आलास तू? अहो बिल आणले 60 रुपये. सांगू शकतो कसले 60 की रुपये? आदरणीय मामलेदारांनी हार आणलेत ना त्याचे. भूषण आहे. अगो बाई, हारही आमच्या गळ्यात आणि बिल सुद्धा आमच्याच गळ्यात. आपल्या देशाला वा रे तुमचे सत्कार, वा. चल चालता हो. सारख्या गुरुजनांची भयंकर आवश्यकता आहे. सत्कार करतायत. आपटे गुरुजी हे या पुरस्कारापायी आम्ही कर्जबाजारी झालो नाही म्हणजे मिळवली रे देवा. या ताराबाई. ए, छान आहे ग घर तुझं. बसा ना. अगो बाई, एवढं सगळं कशासाठी केलंस पण? असं कसं? अण्णांना एवढा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला, आम्हाला अभिमान वाटतो त्यांचा.
अगं तुझी गोष्ट वेगळी आहे, तू आमच्या अंबिकाची सख्खी मैत्रीण. पण राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्यापासून ज्याला त्याला यांचा अभिमान वाटायला लागलाय. सत्कारावर सत्कार, श्रीफळ आणि शाली, श्रीफळ आणि शाली. अहो सगळीकडे भाषणाचा आग्रह होतो. सगळे लोक माझे विचार ऐकायला अगदी उत्सुक असतात. जे लोक पूर्वी मला किसझाड की पत्ती समजायचे ना, ते सुद्धा आता माझ्याकडे आदराने पाहतात. नाही म्हणजे अण्णासाहेब, आपण त्या पोस्टरच्या वेळेस जी काही आपल्यामध्ये तात्विक चर्चा झाली होती त्यावरून तर तुम्ही बोलत नाही ना. जे अहो त्यात चर्चा करण्यासारखं काही नव्हतंच. मी माझ्या तत्वाशी, माझ्या भूमिकेशी ठाम असतो. पोस्टरच्या बाबतीत तुमचं चुकलंच. सत्काराच्या वेळी मिळालेल्या श्रीफळात एकही नारळ निघेल तर शपथ. खरंच सांगते, सत्काराच्या वेळी श्रीफळ जी मिळाली ना, त्या एकातही पाणी नव्हतं. आणि सत्काराच्या शाली पाण्यात भिजवताना दुसरे कपडे भिजवायचे नाहीत. कारण का, तर या शालींचा रंग कच्चा आणि तो दुसऱ्या कपड्यांना लागल्यावर एकदम पक्का. तुमच्या भाषणांबद्दल काय सांगत होतात? हा, आता कालचीच गोष्ट सांगतो. काल दैवज्ञ ब्राह्मण संघाच्या हॉलमध्ये माझं भाषण होतं. बर. अहो प्रचंड गर्दी होती. इतकी गर्दी होती की मुंगीला सुद्धा शिरायला वाव नव्हता. भाषण असं रंगलं की बस. अरे, आम्हाला ऐकायला मिळायला हवं होतं. मी काय म्हणतो, तुम्ही तुमची भाषणं रेकॉर्ड करून का नाही ठेवत? अरे कशाला? कशाला म्हणजे काय? अहो अण्णासाहेब, तुमचं एक एक भाषण म्हणजे हा विचारांचा अनमोल ठेवा आहे आणि तो जतन करायला हवा. नाही, नाही, ए, मथुरा अहो, मथुरा, आपण आणलेला आण. आलेच आलेच. काही नाही, अरे काय आहे काय? काही नाही. आम्हा दोघांना जे अण्णांबद्दल वाटतं, त्यांनी आतापर्यंत जे काही काम केलेलं आहे त्याबद्दल. काय आहे? काय नाही, 2 in 1 आहे. टेप रेकॉर्डर कम रेडिओ. आमच्याकडे एक छोटीशी भेट आणणार. अरे नाही, पण मी भेट वस्तू घेत नसतो. अहो अण्णा, नाही, माझं एक तत्व आहे. नाही नाही अण्णा, याच्यामध्ये आमच्या दोघांचा काही स्वार्थ नाही. तुमचं विचारधन पुढच्या पिढीला लाभावं एवढा प्रामाणिक हेतू आहे. घ्या. अरे पण अहो, ठेवा हो, काय? ठेवा ते. ती रिकामी श्रीफळ आणि स्वस्तातल्या शाली त्यांच्यापेक्षा हे नक्कीच परवडेल. तू म्हणजे ना. थँक्यू अण्णासाहेब. हो, थँक्यू. हॅलो, हॅलो, चित्रबाई का? बोलतीये. आपण? डाक बंगल्यावरनं शिवा बोलतोय. रोहिणी फोन वाजतोय, घेता येत नाही का तुला? नको, उचलू नका. म्हणजे डाक बंगल्यावरून फोन आहे त्या शिवाचा. अगं मग घाबरायला काय झालं? काय म्हणतोय काय ते? बंद झालं. केलास घोटाळा. आता त्याचा गैरसमज झाला म्हणजे? हे बघा, हा फोन कशासाठी होता तुम्हाला कळत नाहीये का? नक्कीच त्या गुलाबराव जाधवाचा निरोप असणार, बंगल्यावर बोलवलंय म्हणून. अगं पण हे फोन घेतल्याशिवाय कळणार आहे का? आणि जर तो म्हणत असेल तर जाऊया. जाऊया? तुम्ही येणार आहात बरोबर? नाही म्हणजे तसं त्यांनी तुला एकटीलाच बोलवलंय. मग ह्याचा अर्थ तुम्हाला कळत नाहीये? रात्रीच्या वेळी गावाबाहेरच्या डाक बंगल्यात एका एकट्या बाईला हॅलो, हो मी चित्रीच बोलतोय. नमस्कार साहेब. नमस्कार. हो हो, नाही नाही साहेब, माफ करा, जरा चूक झाली. हा हो हो, नाही येईल ना ती. हो नक्की येईल. हो, ठेवतो साहेब. कोण? शिवाच ना? नाही, स्वतः गुलाबराव जाधव.
म्हणत होते. बाईंना पाठवून द्या म्हणाले. आज शेवटचा दिवस आहे मुक्कामाचा. काम करून हवं असेल तर आजच या म्हणाले. मी जाणार नाही. बघ बघ रोहिणी, तो काही तुला खाणार नाहीये. आणि डाक बंगल्यावर इतर काही माणसं नसतील, एवढी काय घाबरतेस? मी का घाबरतीये तुम्हाला कळत नाहीये? बोला ना. हे बघ रोहिणी, तू काय म्हणतेस ते कळतंय मला, पण असं बघ, आत्ताच्या परिस्थितीत काय वाटेल ते झालं तरी तुला काम मिळालंच पाहिजे ना. त्यासाठी थोडंफार तू थोडंफार म्हणजे काय? हे बघ, सगळ्या जगामध्ये हे असंच चालतं. हे बघ, काही कमवायचं असेल ना तर काहीतरी कमवावं हे लागतंच. मला लाज नाही वाटत असं बोलायला? मान. आज मला अतिशय आनंद होतोय की आपल्या जिल्ह्यातील आदरणीय श्री शिवराम आपटे गुरुजी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मी आपल्या सगळ्यांना जाहीर आश्वासन देतो की आपटे गुरुजी आपल्या शाळेचे हेडमास्टर होणार, कारण ते आपल्या जिल्ह्याचं भूषण आहेत. तर आता आज या ठिकाणी मी श्री आपटे गुरुजी यांना विनंती करतो की त्यांनी सत्कारादाखल 4 शब्द आम्हाला सांगावे. माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि व्यासपीठावरील उपस्थित सज्जन हो, आज माझा हा जो सत्कार होतोय, हा सत्कार या देशातील जे जे आदर्श म्हणून आहेत त्याचा सत्कार आहे. हा सत्कार माझा नव्हे बरं. मला आनंद वाटतो की आपल्या देशाला आदर्शांची एक अखंड परंपरा आहे आणि ही परंपरा अशीच अखंडित राहणार आहे. या आदर्शांवर घाला घालण्याचा जिथे जिथे म्हणून प्रयत्न होईल तिथे तिथे हे राष्ट्र त्या विरोधात उभे राहील. याचं उदाहरण म्हणजे अकोल्याचा नराधम खंडेराव पाटील. या खंडेराव पाटलानं एका दलित स्त्रीवर अत्याचार केला. आज तो गजाआड आहे. एका मागोमाग असे हे दुर्गुणी दुर्जन आपोआपच रसातळाला जातील. स्त्रीवर अत्याचार, अरे धिक्कार असो. असं म्हणतात की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती साऱ्या जगाते उद्धारी. असं कोण म्हणतो? ज्यानं कधी पाळण्याची दोरी ओढली नाही ना तोच हे म्हणत असणार. जगात गाजी तो घरात पाजी. आकाशवाणी. शिवशंकर जोशी आपणास बातम्या देत आहेत. देशात सर्वत्र होणाऱ्या हिंसाचाराचा पंतप्रधानांनी तीव्र शब्दात धिक्कार केला आहे. पाटणा येथे झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना पंतप्रधानांनी स्त्रियांवर वारंवार होणाऱ्या अत्याचारांचा उल्लेख करून स्त्रियांनी सामर्थ्यवान बनणे हाच त्यावर प्रभावी उपाय आहे असे सांगितले. अकोला येथील एक मोठे जमीनदार आणि राजकीय पुढारी श्री खंडेराव पाटील यांना स्थानिक न्यायालयाने दोघा दलितांचे डोळे फोडण्याच्या आरोपातून निर्दोष म्हणून मुक्त केले आहे.
डाक बंगला. काय हे नुसतं पेंटिंगचा अरे खर्च हो, शाळेचा हो. 15,000 रुपये ठीक आहे माहिती का? ठीक आहे ना मी करते ना सगळा अगं हिशोब. पण ते सिद्धार्थ अंबिका हं. एक अत्यंत वाईट बातमी आहे. काय काय झालं? अकोल्याचा खंडेराव पाटील सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटला. काय? हो, आत्ताच रेडिओवर ही बातमी सांगितली. काढा काढा 100 रुपये काढा अण्णा 100 रुपये अरे काढा. सिद्धार्थ तू हसतोयस काय? अगं पैज जिंकलो ना मी. काढा. अरे या क्षणी तू पैज जिंकलास या आनंदापेक्षा ती माया गवळी केस हरली हे जास्त दुःखदायक आहे. अरे हा सरळ सरळ न्यायाधीशाला विकत घेण्याचा प्रकार आहे. मला तर वाटतं आत्ताच्या आत्ता अकोल्याला जावं आणि त्या खंडेराव पाटलाला चांगला चेचून मारावा. बंडा, कायदा हातात घेणाऱ्यांना दहशत.